आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा नातू पार्थ पवार अधिक श्रीमंत. पार्थ पवारांची नेमकी संपत्ती किती आहे? समोर आलेली आकडेवारी नेमकं काय सांगते, सगळं जाणून घेऊ. महाराष्ट्रात यंदाची राज्यसभा निवडणूक वेगवेगळ्या अर्थांनी चर्चेचा विषय ठरली. उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला असतानाच उमेदवार निश्चितही झाले आणि निवडणूक बिनविरोधही झाली. पण आता याच उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे. सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा त्यांच्या मुलाला म्हणजेच पार्थ पवारांना मिळाली. पार्थ पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आता त्यांच्या संपत्तीची आकडेवारी उघड झाली आहे. पार्थ पवारांच्या संपत्तीनंतर आता अनेकांच्या भुवया उंचावल्यात. याचं कारण म्हणजेच 35 वर्षांच्या तरुण पार्थ पवार यांची संपत्ती ही आपले आजोबा शरद पवार यांच्या संपत्तीपेक्षा अधिक आहे. पार्थ पवार यांची संपत्ती नेमकी आहे तरी किती? शरद पवारांच्या संपत्तीवर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. आता शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्याकडे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. पार्थ पवार यांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त असल्याचं इथे दिसून येतं. आता शरद पवारांच्या संपत्तीवर एक नजर टाकूयात. शरद पवार यांच्याकडे असलेली एकूण जंगम मालमत्ता ही 44 कोटी 72 लाख रुपये इतकी आहे. यामध्ये 1,25,000 रुपये रोख रक्कम आहे, तर बँक आणि वित्त संस्थांमधील मुदत ठेवी या 11 कोटी 66 लाख रुपये इतक्या आहेत. सोनं आणि चांदीच्या वस्तू याच्यामध्ये 3 कोटी 85 लाख रुपये गुंतवण्यात आलेत, तर म्युच्युअल फंड्स मध्ये 27 कोटी रुपये गुंतवण्यात आलेत. स्थावर मालमत्तेमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते सुद्धा पाहूयात. बारामतीमधील घर, शेती, सदनिका या सगळ्यांचे मिळून 15 कोटी 99 लाख रुपये होतात. त्याचबरोबर सुप्रिया एंटरप्राइजेसचे 49,84,000 रुपये दायित्व सुद्धा शरद पवारांकडे आहे. एकूण मालमत्ता ही 60 कोटी 71 लाख रुपये होते. आता पार्थ पवार यांची एकूण संपत्ती किती आहे ते सुद्धा पहा. पार्थ पवारांकडे असलेली जंगम मालमत्ता ही एकूण 11 कोटी 35,44,000 रुपये आहे. यामध्ये बँक, टपाल विभाग, विमा संस्थांमधील ठेवी या 3 कोटी 68 लाख रुपये इतक्या आहेत. म्युच्युअल फंड्स मध्ये 1 कोटी 17 लाख रुपये गुंतवण्यात आलेत. सोनं आणि चांदीच्या दागिन्यांच्या वस्तूंमध्ये 1 कोटी 31 लाख रुपये गुंतवण्यात आलेत. आता पार्थ पवार यांच्याकडे असलेली स्थावर मालमत्ता नेमकी किती आहे ते सुद्धा पाहूयात. बारामतीमधील शेतजमिनी, पुण्यातील घर यामध्ये 76 कोटी 98 लाख रुपये पार्थ पवारांनी गुंतवलेत. त्याचबरोबर बँका आणि वित्तीय संस्थांचं कर्ज असं एकूण 92,48,000 रुपये होतात. एकूण मालमत्ता ही 88 कोटी 33 लाख रुपये पार्थ पवारांकडे आहे. रिअल इस्टेट मध्ये पार्थ पवारांनी जास्त पैसे गुंतवल्याचं दिसून येत आहे. आता पार्थ पवार यांनी जाहीर केलेल्या या संपत्तीच्या आकड्यांनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. शरद पवार गेल्या 6 दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. अनेक महत्वाची मंत्रीपदं शरद पवारांनी भूषवल्यानंतर सुद्धा त्यांच्या संपत्तीचा आकडा हा पार्थ पवारांच्या संपत्तीपेक्षा कमी असल्यानं आता चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवार हे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार 300 कोटी रुपयांमध्ये केल्याचं समोर आलं होतं. यानंतर एकच वादंग उठला होता. FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नव्हतं, तरी मात्र विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. पार्थ पवारांना या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या राज्यसभेचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. पण आता समोर आलेल्या संपत्तीच्या या आकडेवारीनंतर आजोबा शरद पवारांपेक्षा त्यांची मालमत्ता जास्त असल्यानं पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. पार्थ पवारांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्याबद्दलची मतं काय आहेत? कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.